राज्यात मराठीवरून चांगलंच राजकारण तापलेले, त्यात मराठी सक्तीवरून विरोधकांनी केलेल्या टीकेनंतर फडणवीसांनी त्यांची रोखठोक भूमिका मांडली आहे। राज ठाकरेंनी मराठीच्या मुद्द्यावरून टीकास्त्र डागलं होतं, तर महाराष्ट्रात मराठी शिकलीच पाहिजे, मात्र कुणाला मारहाण होत असेल ते मान्य नसल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। पाहूया। नाही मराठी बोलणार, तुमच्या राज्यात येऊन तुम्हाला ते सांगतायत की नाही मराठी बोलणार आम्ही, आणि ज्याच्यावरती आमचे मंत्री त्यांना सांगतायत बरं बरं ठीक आहे 4 महिने अजून घ्या, मराठी शिका। भाषेच्या आधारावर हिंसा, भाषेवर विवाद, भाषा येत नाही म्हणून कोणाला मारणं हे आम्हाला मान्य नाही। आता मराठी मुलांना किती ठिकाणी त्यांनी रोजगार निर्माण करून दिला। रिक्षा 500 रिक्षा घेऊन दिल्या, मराठी मुलांना त्या ठिकाणी व्यवसायाला संधी दिली, असं आहे का? तो हे सगळं वाटोळं जे झालेलं आहे, या सगळ्या वाटोळ्याला कारणीभूत फक्त महाराष्ट्रातले राजकारणी आहेत, दुसरं कोणी नाही। मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील मराठी संदर्भात त्यांची रोखठोक भूमिका मांडली आहे। महाराष्ट्रात प्रत्येकानं मराठी शिकलीच पाहिजे, ज्यांना मराठी येत नाही त्यांना मराठी शिकवण्याची ही भूमिका त्यांनी घेतली आहे। मात्र मराठीवरून हिंसा होत असेल, कोणाला मारहाण होत असेल तर ते आम्हाला मान्य नसल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। आज जो महाराष्ट्रामधला जो प्रश्न आज तो काय तो रिक्षा भिक्षांचा काय मराठी बोललं पाहिजे वगैरेचा जो विषय आलाय, हिम्मत कशी होते मला जरा सांगा। नाही मराठी बोलणार, तुमच्या राज्यात येऊन तुम्हाला ते सांगतायत की नाही मराठी बोलणार आम्ही, आणि ज्याच्यावरती आमचे मंत्री त्यांना सांगतायत बरं बरं ठीक आहे 4 महिने अजून घ्या, मराठी शिका। हिम्मत नाही तुमची, लायसन्सच रद्द करा। मला असं वाटतं की स्वभाषेचा अभिमान हा असलाच पाहिजे, मराठी भाषेचा अभिमान हा असलाच पाहिजे। महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषा शिकलीच पाहिजे, आणि मला निश्चितपणे असं वाटतं की जे लोक या महाराष्ट्रात वास्तव्याला आहेत ते मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न करतील। जे शिकले नाही आहेत त्यांना शिकवण्याचा प्रयत्न आम्ही करू, पण भाषेच्या आधारावर हिंसा, भाषेवर विवाद, भाषा येत नाही म्हणून कोणाला मारणं हे आम्हाला मान्य नाही। 1 मे पासून मराठी सक्तीचा निर्णय राज्य सरकारनं घेतला होता, मात्र परप्रांतीय रिक्षा टॅक्सी चालकांनी मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ मागितल्यानंतर 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। दरम्यान याच मुद्द्यावरून संजय राऊतांनी देखील राज ठाकरेंच्या मुद्द्याचा धागा पकडत सरकारला सवाल केलाय, तर सरकारनं भूमिका बदलली नाही, फक्त वेळ वाढवून दिल्याचं म्हणत विखे पाटलांनी पलटवार केलाय। या महाराष्ट्रामध्ये फक्त मराठी सक्तीची राहील ही आपली गर्जना होती। काय झालं त्या गर्जनेचं? राज ठाकरे यांचं बरोबर आहे, उद्धव ठाकरेंची तीच भूमिका आहे, आणि बाळासाहेब ठाकरेंची पण तीच भूमिका होती की इथे राहणाऱ्या माणसाला मराठी येणं गरजेचं आहे। हे फक्त महाराष्ट्रापुरतं नाही, त्या राज्यामध्ये जे नोकरीसाठी जातात, रोजगारासाठी जातात, त्यांना त्या राज्यातली भाषा आली पाहिजे। सरकारने भूमिका बदललेली नाहीये, फक्त थोडा कालावधी पाहिजे तो दिलेला आहे। मला त्यांना खरं विचारायचं, राज ठाकरेंना सुद्धा आता ते इतक्या वर्षासाठी प्रयत्न करतायत, आता मराठी मुलांना किती ठिकाणी त्यांनी रोजगार निर्माण करून दिला। रिक्षा 500 रिक्षा घेऊन दिल्या, मराठी मुलांना त्या ठिकाणी व्यवसायाला संधी दिली, असं आहे का? मराठीचा मुद्द्यावरून किती भावनिक वेळा तुम्ही भावनिक प्रश्नावर किती वेळा चर्चा करणार? महाराष्ट्रात राहण्यावरूनही देवेंद्र फडणवीसांनी त्यांची ठाम भूमिका मांडली आहे। परप्रांतीयांनी महाराष्ट्रात राहू नये, विशिष्ट लोकांनी राहावं अशी संकुचित मनोवृत्ती महाराष्ट्रानं कधीच पाळली नसल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। महाराष्ट्र इतका संकुचित कधीच नव्हता की महाराष्ट्रामध्ये परप्रांतीयांनी राहू नये, किंवा इथे केवळ कोणी याच लोकांनी राहावं त्याच लोकांनी राहावं अशा प्रकारची संकुचित मनोवृत्ती महाराष्ट्राने कधीच पाळली नाही। महापुरुषांच्या अवमानावरूनही राज ठाकरेंनी टीकास्त्र डागलं होतं। बाहेरून लोक येतात आणि महाराष्ट्रात वाद निर्माण करत असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं। याला कारणीभूत राज्यातील राजकीय नेतेच असल्याचं म्हणत राज ठाकरेंनी टीकास्त्र डागलं आहे। ही सगळी माणसं इथे येणार आणि कसा वाद पेटवायचा फक्त बघा, वाद फक्त पेटवायची। काय मी तुम्हाला एक गोष्ट तुम्हाला सांगतो की कोणतीही सद्य परिस्थिती ही तुम्हाला राजकारण सोडून बोलता येत नाही।
आज हा कोणावरती तरी बाबा राजकारणाच्या वरती बोलणार आहे वगैरे अशातला असेल ते येतच त्याच्यामध्ये. परंतु हे सगळं वाटोळं जे झालेलं आहे, या सगळ्या वाटोळ्याला कारणीभूत फक्त महाराष्ट्रातले राजकारणी आहेत, दुसरं कोणी नाही. नाही तर हिंमतच नाही होणार हो. वाटोळं करण्यामध्ये कोण कोण होते, काय काय होते, याची नावं सुद्धा त्यांनी जाहीर केली पाहिजे. परंतु एक लक्षात घ्या, सामंजस्याने प्रश्न सुटतो. जर प्रश्न चिघळायचा असेल तर त्याला अनेक कारणं आपण देऊ शकतो. 4 महिन्याच्या कालावधीमध्ये सर्व काही कोसळणार नाही. परंतु एक आहे की त्यांना तर धडा तरी घ्यावा लागेल की जर मराठी माणूस जर उभा राहिला किंवा चिडला तर काही खरं नाही. म्हणून मराठी बोली भाषा आपल्यालाही अवलंबायला लागेल. यासाठी ते निश्चित प्रयत्न करतील. मराठीच्या मुद्द्यावरून चांगलंच राजकारण तापलं आहे. रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी दिलेल्या मुदतवाढीवरून विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र डागलं. दरम्यान यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी देखील विरोधकांना रोखठोक प्रत्युत्तर दिलंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.